नर्मदे हर. तर आपण रात्री थांबलो होतो बडी छत्री इथे आश्रमात. तर आत्ता आपण चाललो आहे पुढं अब्दुलपूर मांडू. तर बघू आज आपल्याला काय काय लागते. आज आपल्याला जे विंध्यांचल पर्वत आहे किंवा विंध्य पर्वत आहे तर त्याचा घाट चढायचा आपल्याला 4-5 किलोमीटरवरती, कारण वरती मांडू आहे. आणि मग मांडू बघू, तिथं रेवाकुंड आहे, ते रेवाकुंड पार करून आपल्याला पलीकडच्या साईडने जायचं आहे. तर बघू आज आपल्याला आपण कुठपर्यंत पोहोचतोय काय. तर चला नर्मदे हर. आपलं सामान सगळं घेतलं आहे आपण. सगळे निघालेत. सकाळच्या वाजल्यात 6:30. आज आपला परिक्रमेतला 43वा दिवस. इथं विचारू आपल्याला कोणीकडून जायचंय. नर्मदे हर भैया, ये कहाँ से जाने का है? नीचे से? ये वाला नहीं ना, नीचे वाला. चला आपल्याला खालून जायचं होतं जिथं परिक्रमा मार्ग काल दाखवला तो वरती. आपल्या सरळीतून खाली जायचंय. सकाळचा आपला असा पायवाट लागलेली आहे म्हणजे पगडंडी सारखी. बघू आपण कुठपर्यंत. इकडे एक डोंगर आहे तर त्याच्यावर पण एखादा आश्रम दिसतोय, काहीतरी चालू आहे वाटते. आता पुढे जरा चढ लागायला लागलाय. आपल्यापासून इथून रेवाकुंड 15-16 किलोमीटर वरती आहे. तर बघू आपण आज रेवाकुंड. लागडा जरा आपल्याला डोंगर, हे पुढं डोंगरच आहे. आता आपल्याला डोंगरापर्यंत असंच थोडं चढत जायचंय. पुढं एक गाव लागलंय आपल्याला. एक रस्ता उजवीकडून आलाय पक्का, पण पुढे एक तलाव आहे. तर त्या तलावाच्या भिंतीवरून जायचं आहे आपल्याला. आणि पुढं ह्याची डोंगर रांग दिसते, हे विंध्य पर्वताची डोंगर रांग आहे, जवळ आली आहे. आणि ह्याच्यावरतीच मांडू शहर आहे. बघू आपण किती वाजेपर्यंत मांडूमध्ये पोहोचतोय ते. मांडूचंच दुसरं नाव मांडवगड, जुनं नाव मांडवगड होतं. इथं दाखवलंय मांडूकडे. चला आपण चाललोय पुढं. हे जे आत्ता गाव गेलं तर ह्या गावाचं नाव मतलबपुरा होतं. आता आपण चाललोय तलाव आहे, तलावाची भिंत आहे. आपण तलावाच्या भिंतीवरून रोड आहे आणि सरळ मला वाटतंय तो डायरेक्ट जो मांडूवरचा जो घाट आहे अलीकडचा तर तिथं निघतोय. हा मतलबपुराचा तलाव आहे. आपल्याला पूर्ण तलाव पलीकडे पार करून भिंतीने जायचं आहे आणि मग रस्ता येईल. हा निसरपूरवरून निघल्यापासून जो आपल्याला असा एकदम सपाट पठारी भाग लागला होता तर तो पूर्ण असा होता सरळ एकदम. कुठं डोंगर नाही, चढ नाही. तर अचानक आपल्याला काल हे डोंगर दिसले समोर. तर हा एकदम आडवा विंध्य पर्वत आहे. तर आज तो आपल्याला चढून परत पगडंडीने खाली उतरायचं आहे. हे पूर्ण सागाची झाडं लावलेत. म्हणजे हे वृक्षारोपण केलेलं आहे. समोरच म्हणजे आत्तापासूनच आपल्याला तर विंध्य पर्वत आपण चढायला लागलोय.
थोडासा अर्धा ट्रेकिंगसारखा भाग आला आहे जरा. हा रस्ता मेन रस्त्याला जाईल आणि तिथून पक्का असेल. आता लागले आपल्याला डोंगर. हे लागलो आपण रस्त्याला. आतापर्यंत आपण पगडंडी मार्गाने चाललो होतो. नर्मदे हार. चला पुढे हा रोड आलाय. हा सर्व रोड आपल्याला मांडूला घेऊन जातो. मांडूचा जो घाट आहे तर आता आपल्याला इथून समोरच घाट लागलेला आहे. तर घाटाच्या खाली एक आश्रम आहे परिक्रमावासियांसाठी थांबण्यासाठी. तर हे ते आश्रम. नर्मदे हर. रामकृष्ण हरी. चला थांबू थोड्या वेळ इथं आणि पुढे निघू. चला आश्रमावरती आपण चहा घेतला, बालभोग घेतला, चिवडा आणि आपण चाललो आता पुढं. आता झाला आपला प्रॉपर ट्रेक सुरू. आपण आश्रमाच्या वर पुढं निघल्याच्या नंतर लगेच चढ लागला आपल्याला. बांधते आलीत मागून. नर्मदे हार. एक गाडी आहे मागं जी बंद पडली अशी. मांडव राहिले 4 किलोमीटरवरती. म्हणजे हा घाट 4 ते 5 किलोमीटरचा आहे फक्त, पण एकदम स्ट्रेट आहे. जरा झाली ट्रेकिंग. असा रस्ता आला की ट्रेकिंग सारखं वाटतं. लागला परत आपल्याला रोड. खांदे बाबा इथून या. चला आलेत. 2 किलोमीटर आपण चालून आलोय. अर्ध्या तासामध्ये नॉनस्टॉप. आणि अजून 2 किलोमीटर राहिले मांडव. आलं जवळजवळ. थोडं राहिले. चला आपण सकाळी 7 वाजता हे जे 2 पुढं तलाव दिसत आहेत तर ह्या तलावाच्या भिंतीवरून आलो चालत. आणि तो पुढचा जो दिसतोय तर आपण त्याच्या मागं आश्रम 1 किंवा 2-3 किलोमीटरवरती. तर आपण इथून चालत आलो इथपर्यंत. चला हा जो ट्रक आहे तर हा खाली बंद पडला होता. त्या क्लच प्लेटचा एकदम वास, असा क्लच प्लेटचा गेल्याचा वास येत होता. त्याने आणली चालू करून. इथं काहीतरी मंदिर दिसतंय किंवा मग आश्रम असं. मंदिर इथं देवाचं कोणतं तरी. काय चला नर्मदे यार. शिव बाबा. चला खिंडीतून वरती जाऊ. ही भिंत आहे. पूर्वी जे मांडू होतं तर ती पारमार राज्यांची राजधानी होती. तर आपण कुठेतरी बसू आणि मग त्याच्याविषयी सांगतो तुम्हाला माहिती. पूर्ण सगळा घाट आपण 4 किलोमीटरचा चालून आलो. तर हे समोर जे दिसतंय पलीकडे जे पठार दिसतंय पठारासारखं वरती तर ते हे मांडू. आपल्याला इकडे जायचं आहे आणि तिकडंच जे रेवाकुंड आहे ते त्या साईडलाच आहे. आणि हे पूर्ण जे विंध्य पर्वत आहे तर विंध्य पर्वताची पहाडी आहे
हा सोनगडचा किल्ला. म्हणजे आपण फक्त वरती आलोय तर लगेच आपल्याला सोनगड किल्ला लागलाय. पूर्वी हा जो मांडवगड किल्ला आहे म्हणजेच सोनगड किल्ला मांडवगडमधील, तर मांडवगड इथून 2-3 किलोमीटर पुढं राहतं. एकदम कडेला बांधला. जे तुर्की आक्रमण व्हायचे पूर्वी, तर त्या तुर्की आक्रमणांपासून जे राजे होते तर त्यांनी जे त्यांचं सोनं खजिना वगैरे होता तर तो लपवून ठेवण्यासाठी हा किल्ला बांधला होता. तर आजही इथालचे जे रहिवाशी गुराखी त्यांना इथं सोन्याचे नाणी वगैरे काही सापडतात. तर तो ह्याच्यासाठी आणि संरक्षणासाठी बांधला होता. टेहाळणी करण्यासाठी हा किल्ला एवढा लांब बांधला होता. एकदम कडेला आहे तो. तर वरती सोनगड महादेव मंदिर, चामुंडा माता मंदिर, तसंच दादा हनुमान सरकार असे 3 मंदिर आहेत वरती. पूर्ण जो किल्ल्याचा आवार आहे तो 10 ते 12 किलोमीटरमध्ये आहे. तर चला इथून आपण पुढं चाललो आहे. आता निळकंठ महादेव मंदिर आहे मांडूमधलं, तर तिकडे चला. आपण जे सोनगड किल्ला होता तर तिथून पुढं आल्याच्या नंतर आपल्याला हे निळकंठ महादेवाचं मंदिर लागले. एकदम मंदिराची शैली जुनी आहे. म्हणजे की पूर्वी 1100-1200 जे शतक होतं तर त्या शतकातील जसे किल्ले आपल्याला बघायला भेटतात त्या पद्धतीचं मंदिर आहे. तर मग खाली चला खाली जाऊ आणि निळकंठ महादेवाचं दर्शन घेऊ. हे असं एंट्रन्स आहे मंदिराचं. तर इकडं मंदिर आहे. समोर मंदिर आहे आणि मंदिरातून जे शिवलिंगाचं पाणी येतं. आतमध्ये मंदिर आहे. चला आपण आतमध्ये जाऊ, दर्शन घेऊ. एकदम छान असं मंदिर आहे. थंड वातावरण आहे. चला इकडनं रोड आहे आपल्याला उजव्या साईड डाव्या साईडकडून आतमध्ये जायला. जे मोगलकालीन स्ट्रक्चर होते बांधकाम, तर त्या पद्धतीचं मंदिराचा पुढचा हे शिवलिंग आहे. हे वरून जे पाणी येते तर ते शिवलिंगावरती येते आणि तसंच खाली जे आपण समोर पाहितलं तर तिथं ते बाहेर निघतंय. निळकंठेश्वर महादेवाचं आपण दर्शन घेऊन चला पुढं निघलोय. हे मांडवगड झिरो, धार 39 किलोमीटर, नागदा 64, रतलाम, राजगड 82 आणि उज्जैन 155. नागरिया महल व मस्जिद म्हणजे सरळ सरळ. चला जाऊ आपण आता रेवा कुंडगड. वाटेत बघू आपल्याला काय काय लागतं ते. हे मांडूचं 56 महल म्युझियम आहे. जे की आपण आता राम मंदिराकडे चाललोय मांडूमधल्या, तर तिकडे जाताना आपल्याला हे लागलंय 56 महल म्युझियम. नर्मदे यार. हा राम मंदिराच्या जस्ट अलीकडे हा होशंग शहाचा मकबरा आहे. म्हणजे 1300च्या नंतर मुघलांनी ह्या मांडूवर जे राज्य केलं तर बरेच स्ट्रक्चर आहेत ते मोगलकालीन बांधकाम आहेत. एकदम तसाच आहे अजून. चला मांडू राम मंदिराकडचा आपण रोड विचारू. दिगंबर जैन मंदिर मांडवगड.
हे समोर जे दिसतंय ते अशरफी महल आहे. टुरिस्ट आलेत. हा विजय स्तंभ आहे अशरफी महल. चला आपण अगोदर चला मंदिरात जाऊ. अगोदर राम मंदिरात. आपका है ना राम मंदिर, हे जामिया मस्जिद. चला आपण अगोदर मस्जिदमध्ये जाऊ. चला आपण राम मंदिरामध्ये जाऊ आणि मग त्यानंतर आतमध्ये बघू. हा इकडं श्रीराम मंदिर इथं उजवीकडे दाखवलंय. एकदम श्रीराम मंदिराच्या समोरच आहे हे मस्जिद. चला आतमधून दर्शन घेऊ, मग त्यानंतर बाहेर येऊन बघू आपण कुठे जायचं आहे ते. चला श्रीराम मंदिरात आलो तर आपण बॅगा ठेवल्या, आपण मग दर्शन घेऊ आपण. चला आतमध्ये. मस्त जुनं मंदिर आहे. प्रभू रामचंद्रांच्या एकदम समोरासमोर मूर्ती पुढं ही हनुमंतरायाची मूर्ती आहे. आपण आलोय मांडूमधील जामी मस्जिदमध्ये. तर इथं जो एंट्री चार्ज आहे तर तो आहे 25 रुपये. पण आपण पायी परिक्रमेमध्ये असल्यामुळे त्यांनी आपल्याकडून पैसे नाही घेतले. तर माझ्या मागं जी आहे ती जामा मस्जिद, आणि तोच जे मग आपण बघितलं तर आपण वरती आलोय. चला आतमध्ये बघू आपण जामी मस्जिद. आपण आपल्या जे बॅग आहे ते सगळं तर राम मंदिरामध्ये परिक्रमावासियांसाठी भोजन प्रसादी आहे तर तिथं आपण ठेवल्यात. आणि आपण मग थोडंसं जरा मांडू थोडं फिरतोय आपण पायीच आहेत. तर ह्याच्याच पुढं जामू मस्जिदच्याच पुढं अजून एक स्ट्रक्चर आहे, तर हे झाल्याच्या नंतर आपण ते बघू. चला हे फिरू. पाठीमागं पण काहीतरी दिसतंय याच्या. इथं आतमध्ये आल्याच्या नंतर हे असे जे स्ट्रक्चर आहेत तर असे पूर्ण 24 आहेत. त्या साईडपासून ते इथपर्यंत, म्हणजे जे 24 जैनचे तीर्थकार होते तर त्यांच्यासाठी हे कोरले होते. पण नंतरचे जे मुस्लिम शासक होते तर ते शासकांनी त्यातल्या मूर्त्या काढून टाकल्या आणि ते असे मोकळे झाले. तर चंद्रगुप्त मौर्याच्या काळात भोजराजन इथं आलता, तर त्याचं ते सिंहासन वगैरे आहे पुढं. आणि हे असं जे स्ट्रक्चर केलं आहे गुंबद वरती जे दिसतंय आपल्याला, तर हे याच्यामुळं आहे ना इकोसिस्टीम, जे आवाज आपण म्हणतो की आवाज घुमतो, म्हणजे इथून जरी बोललेला माणूस हा पूर्ण ह्याच्यामध्ये पूर्ण जे दिसतंय आपल्याला मस्जिद टाईप एवढं सगळं, तर त्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण आवाज हा घुमतो. हे वरती मेन सेंटरला खूप मोठं गुंबद आहे. तर होशिंग शाह जाने का रस्ता आहे आतमधून, म्हणजे पाठीमागं जे मग आपण चला वरती आहे, पण एक वरती दरवाजा बंद आहे. चला चला चला. इकडे जे होशिंग शाह आहे तर त्याचा मकबरा आहे. आपण पाठीमागच्या साईडने आलतो राम मंदिराकडे जाताना, तिथं एक व्हिडिओ घेतला होता.
तर आपण आता तिकडं चाललोय. हा हुसेनशहाचा मकबरा आहे. चला आपण पलीकडून जाऊ. तर हा हुसेनशहाचा मकबरा आहे गुंबदवरती. चला आपण राम मंदिरात जेवण केले. त्यानंतर आता आपण चालू आहे रेवाकुंड आणि रूपमती महालाकडे. आणि तिकडनंच परत पुढं हिरापूरकडं रोड आहे पगडंडी. चला बघू. नर्मदे यार. रूपमती महालाकडं आपण चाललो. इथून जवळच आलाय रूपमती महाल आणि रेवाकुंड. तर या आजीने आपल्याला चहा पिण्यासाठी थांबवले. हा गोळ्या औषध आहेत ना. आमच्या खांदेमामाला चहा भरपूर आवडतो, त्यामुळे खांदेमामा कुडालचा चहा सोडित नाही. हा मैया एक ही दे दो उनको, एक ही दे दो. आप तुम्ही घेतला चहा? आहेत ना ठिकठिकाणी घ्या मग. औषधं घेऊन बसलेले लोक द्यायला. आश्रमवले नर्मदा कपरा कडस्ता रेवाकुंड 2.5 किलोमीटर. चला चाललोय आपण रेवाकुंडाकडे. असंच कुंड आहे हे मांडवमध्ये. असे बरेच तळे आहेत असे मध्ये बनलेले. इथं आलाय राणी रूपमती महाल, बाज बहादूर महल आणि समोर आहे रेवाकुंड. चला बघू आपण रेवाकुंड. आणि इथूनच आपल्याला जायला रस्ता आहे, कुठून ते पण विचारू. हा आला रेवाकुंड. आपल्याला या कुंडासाठी एवढं फिरून यावं लागतं. म्हणजे 40 किलोमीटर. आपण आता 30-40 किलोमीटर मांडवला आलो आहे. आणि आता इथून पुढं परत महेश्वरला जायचं या कुंडासाठी. तर आणि समोर जे पलीकडे दिसतंय ते बाज बहादूर महल आणि राणी रूपमती महल. तर ह्या कुंडाविषयी असं सांगितलं जातं, पूर्वी ज्यावेळेस मार्कंडेय ऋषी परिक्रमा करत होते नर्मदा मैयाची, तर त्यावेळेस त्यांना ते मांडवगडला आले. तर त्यावेळेस त्यांना चातुर्मास लागला, म्हणजे देवशयनी एकादशी ते देवउठणी एकादशीपर्यंत. तर मग ते पूजा वगैरे रोज करत असत. तर त्यांनी प्रार्थना केली नर्मदा मैयाला की मी म्हणजे नर्मदा मैयाचं पात्र इथून 30 ते 40 किलोमीटरवरती. तर त्यांनी प्रार्थना केली की मी आता 4 महिने इथं आहे. तर मग नर्मदा मैयाने म्हणजे मार्कंडेय ऋषींनी प्रार्थना केल्याच्या नंतर नर्मदा मैया गुप्तपणे या कुंडामध्ये प्रकट झाली. आणि मार्कंडेय ऋषी 4 महिने इथं थांबून, म्हणजे चातुर्मासात थांबून नंतर त्यांनी परत परिक्रमा सुरू केली. तर तेव्हापासून हा कुंड आणि नर्मदा मैया इथं गुप्तपणे आलेली आहे. तर हे ते कुंड आहे. त्यामुळं परिक्रमा करत असताना आपल्याला डायरेक्ट सरळ जे मागं बाकाणेर लागलं होतं, तर तिथून सरळ आपल्याला खलघातला न जाता आपल्याला इकडं मांडवकडे यावं लागलं या कुंडासाठी. आता हा कुंडही आपल्याला पूर्ण जे आपल्या मागं या साईडला आहे तिकडं आपल्याला पूर्ण पार करता येत नाही. तर आपल्याला जे रूपमती महाल आहे, बाज बहादूर महल, रूपमती महल, तर आपल्याला तिकडनं रोड एक पाठीमागून पगदंडे तिकडनं खाली उतरायचं आहे. हिरापूर म्हणून काहीतरी गाव आहे तर तिकडं. तर त्यासाठी आपण एवढा प्रवास करून इकडं आलो आहे 40 किलोमीटर. तिथं आपण जे नर्मदा मैयाचं महेश्वरचं जे पात्र आहे तर ते 25-30 ते 40 मीटरवरती इथून. तर आता आपण इथून आता तिकडं निघणार. आता तुम्ही परत नर्मदा मैयाच्या किनारी. तर चला इथं दर्शन घेऊ आपण रेवाकुंडाचं. आणि अजून एक दुसरी आख्यायिका आहे, तर तीही पुढच्या ह्याच्यामध्ये नंतर सांगतो. आता दर्शन घेतो आणि नंतर परत पुढं सांगू. जरूर आपल्याला आता परिक्रमा मार्ग आहे. पुढं जाऊन आपल्याला हे डोंगर आपण सकाळी जे चढलो तर ते उतरायचे. आता म्हणजे 4 ते 5 किलोमीटर चढलो होतो.
तो उतरायचा आहे आता. चला, हा रूपमती महाल आहे आणि आपण या रस्त्याने आलतो आता. तर रूपमती महालापासून जो अलीकडे उजव्या साईडला जो एक पगडंडी रस्ता जातो, तर आपण तिकडनं चाललो आहे कारण आपल्याला हा परिक्रमा मार्ग आहे रूपमती महालाच्या या साईडनं. तिथून खाली उतरायचं आहे आपल्याला. जे विंध्य पर्वताच्या पठारावर आपण सकाळी चढलो होतो, तर तेच पठार, माळव्याचं पठार, म्हणजे विंध्य पर्वत माळवा पठार. तर चला आपण आता तो उतरू. हे खाली जे दिसतंय सगळं, तर आता आपल्याला तिकडे उतरून जायचंय. नर्मदे हर. हा पर्वत उतरून आपल्याला आता खाली बाजपूर गाव लागेल. हाजपूर का काहीतरी. तर असा रस्ता आहे आपल्याला पूर्ण पगडंडी मार्ग उतरायला. खाली दिसत आहेत परिक्रमावासी. हा रोड परिक्रमावासी दिसत आहे ते उतरताना. तर हा इथून उतरत खालीच उतरलं की खाली आश्रम आहे पायथ्यालाच. तर चला, आपण सकाळी जेवढं चढलोय 4 किलोमीटर, तर आता आपल्याला तेवढंच घाट परत उतरायचं आहे खाली. खांदी मामा आपण ते मागं राहिलेत. चला जाऊ पुढं आता. आलोय आपण खाली उतरून. हे जे रूपमती महाल आहे, तर त्याची बॅक साईड आहे इथं. आपण इथून उतरून आलोय खाली पूर्ण. चला हवा तर लागला जर आपल्याला सपाट रस्ता. पुढं जवळजवळ आपण अर्धा पाऊण तासात खाली उतरून आलोय. डेंजर होतं चढा उतरायला. आता वाटली खरंच ट्रेकिंग. हा आलो तर आपण फायनली उतरलोत खाली. डेंजर होतं आबा. होय आबा, डेंजर होतं म्हणलं. आज एकच डोंगर चढलोय, एकच उतरलोय. इथे इथपासून आलोय आपण. चल, आपण डोंगर उतरून खाली आल्याच्या नंतर हे डोंगराच्या खालीच लगेच माता शबरी आश्रम आहे परिक्रमावासियांसाठी. आपण कुठे बसलो नाही, नॉनस्टॉप आलो. चला आपण आश्रमात जाऊ, थोडा वेळ थांबू. खांदवे मामा ते आपली मागं राहिलेत, त्यांना येऊन देऊ. कारमध्ये हा कारमध्ये कारमध्ये हा. बॅग ठेवू. आता वाजत आलेत 6 आणि आपण हिरापूरच्या जे आश्रमावर निघलो होतो, तर तिथून जे धामनोद आहे, तर धामनोदचं अंतर होतं पूर्ण 12 किलोमीटरवर. तर आपण 4-4:30 म्हणजे 4-4:30 वाजता निघलो होतो आपण तिथून 4:15 वाजता. तर आत्ता वाजलेत 6 आणि अजून 2 किलोमीटरवरती आश्रम आहे. तर आज आपण धामनोदपर्यंत आलो आहे. म्हणजे सकाळी काल रात्री आपण ज्या आश्रमावर होतो, तर तिथून आपण आज पूर्ण मांडवगड सगळं करून, तर मांडवगडचा घाट तो 4 किलोमीटरचा चढून परत तो उतरलो आणि आता धामनोद लागून आपल्याला. बघू आश्रम कुठं आहे ते. त्याला धामनोदमधील आश्रम. पलीकडे स्वयंपाक चालू आहे. बघू असं नाही का आपल्याला टाकायला ते.
जागा, कारण आता वाजले 7. चला आतमध्ये मस्त हे चालू आहे, भजन चालू आहे. पुढे जाऊ, दर्शन घेऊ नंतर. परिक्रमवासियांसाठी धामणोदमध्ये जे आश्रम आहे तर त्याच्या पाठीमागं परिक्रमवासियांची व्यवस्था केलेली, हॉल केलेला आहे मोठा. चला आपण आसनं लावू. आज पहिल्यांदाच आपल्याला इतका उशीर झाला आहे, 7 वाजले आपल्याला यायला. चला बघू जागा आहे का, मग आसनं लावू.